हॅलो नमस्कार, मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। तर आजचा दिवस आहे, आज आहे संडे, आजची तारीख आहे 12। तर उद्या भोगी आहे, परवा संक्रांत आहे। तर आता आपण संक्रांतीला सर्वच जण तिळ आणि गुळाचे लाडू बनवतो, तर मी सुद्धा आज लाडू बनवते। तर चला मग आज तुम्हाला मी कशा पद्धतीने लाडू बनवते, तिळाचे, गुळाचे, शेंगदाण्याचे आणि मुरमुऱ्याचे सुद्धा। आमच्याकडे मुरमुऱ्याचे डाळ टाकून लाडू बनवले जातात। तर चला म्हटलं बनवतेस तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा। हे बघा संडेला आता असं कारनामे, हे बघा भूत झोंबी आलं काय, भूताची सिरियल बघायची ना, असं भूतासारखं वागायचं। मी हाय भूत, हां मी हाय भूत येडी। या ठिकाणी बघा 2 किलो मुरमुरे आहेत, अर्धा किलोचा पॅक आहे। तर बघा इथं नाशिकचे बनलेले मुरमुरे आदित्य, बढिया, ममरा, आम्ही स्वस्तिकचे वापरतो, स्वस्तिक ब्रँडचे, पण यावेळेस काही नव्हते मिळाले। आणि चिक्कीचा गूळ घेतलाय। आता तुमच्याकडे याला काय म्हणता मला माहीत नाही, पण हा चिक्कीचा गूळ असतो जो एकदम पांढरा असतो तो। इथं बघा हा 2 किलो, हा 2 किलो, 4 किलो घेतलाय कारण की लागून जाणार आहे। आणि ही 1.5 किलो तिळी या ठिकाणी, हा 1 किलोचा पॅक आहे। हे पावशरचे 2 आहे। 1 किलो शेंगदाणे आणि 1 किलो डाळ्या मी मुरमुऱ्यांमध्ये टाकणार आहे। डाळींचे सेपरेट लाडूसुद्धा बांधतात, पण मग तेवढ्या खास लागत नाही ना खाण्यासाठी, म्हणून मग मी मुरमुऱ्यांमध्ये टाकणार, म्हणजे एकदम भारी लागतील मुरमुऱ्याचे लाडू। हे बघा एवढा बाजार आहे। तर चला आपण बनवायला घेऊ। तर या ठिकाणी गुळ मी असं कट करून घेते, म्हणजे पटकन असा मेल्ट होऊन जाईल। चिक्कीचा गुळ आहे ना, त्यामुळे कट होत नाही तो। बस। तर या ठिकाणी ना मी गुळ छान असं कट करून घेतला आणि गॅसवर कढई ठेवून आता ही तीळ मी भाजून घेणार आहे। आता तीळ धुवून पण टाकता आमच्याकडे, पण आता वेळ नव्हता आणि ऊन पण नव्हतं बाहेर, म्हणून मग मी काही धुतलं नाही। जर तीळला छान धुतलं ना तर त्याची चव अजून छान लागते, जी कडसर तीळ लागते ना तर ती लागत नाही, आणि लाडूसुद्धा पांढरा शुभ्र दिसतो। तर पूर्वीच्या बायकांना, आता आमच्या आजी वगैरे किंवा माझी आई पण जर तीळ संक्रांतीचा सण जर राहिला ना 8 दिवसावर, तेव्हाच ते तीळ स्वच्छ धुवून असं छान असं घासून त्याचं वरचं साल काढायच्या आणि मग लाडू बांधायच्या। खूप छान लाडू लागायचे। पण आता कसं आपलं विकतचं असतं, पूर्वी घरचं राहायचं म्हणून खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे। आता काय अर्धा किलो 1 किलो एवढ्याच प्रमाणात आपण बनवत असतो। तर मग मी काही धुतले नाही, तसंच तीळ टाकून दिला आणि घाण वगैरे काही राहत नाही, कारण की पॅकिंगचं आपण जर यूज केलं ना तर अजिबात घाण राहत नाही। आता छान असं तीळ मी खरपूस भाजून घेते। जेवढं तीळ आपण छान भाजू ना तेवढा लाडू आपला छान कुरकुरीत लागतो खायला आणि रुचकर पण लागतो। तर बघा छान अशी मी तीळ भाजून घेतली आणि सर्वच तीळ भाजली मी। तर आणि ना तिला एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे तिला ना एकसारखा कलर येतो, नाही तर मग आपण जर कढईमध्ये तीळ टाकून दिली आणि थोड्या वेळाने जर हलवलं ना तर मग खालची करपून जाते आणि वरती कच्ची राहते। तर आता त्याच कढईमध्ये मी जो कापलेला गुळ होता तो टाकून दिलाय। तर शक्यतो ना चिक्कीचा गुळ यूज करायचा ह्या लाडूंसाठी, कारण की हे लाडू ना बनायला थोडेसे हे राहतात किचकट। चिक्कीचा जर गुळ चांगला राहिला ना तर त्याचं छान असं पाक बनला जातो आणि लाडूसुद्धा खूप भारी येतो। तर मी आता छान असा मोडून घेतला आहे आणि गॅस मोठा करून कढईमध्ये छान असा त्याला मेल्ट करून घेणार आहे। आता काही जण पाणीसुद्धा टाकतात पाक बनवायला, पण मी काही टाकत नाही। यावेळेस तूपसुद्धा टाकलं आणि मी असंच टाकून दिला आणि छान असा पाक बनून, कारण की ह्या पाकाला ना बनायला अजिबात वेळ लागत नाही। जर पाणी टाकलं ना तर पाणी आटायलाच जास्त वेळ लागतो आणि मग आपला वेळ पण वाया जातो आणि गॅस पण। तर अशा पद्धतीने जर बनवला ना पाक तर खूप भारी आपले लाडू पटकन बनवून जातात आणि बिघडायची अजिबात भीती नसते। तर तुम्ही बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटात आपला पाक बनवून तयार झाला आहे आणि छान अशी गोळी बांधली गेली। तर या ठिकाणी आपला पाक परफेक्ट झालेला आहे, अजिबात आता काही करायची गरज नाही आपल्याला। आता ना मी तीळमध्ये थोडा पाक टाकून बघते, म्हणजे थोडासा, की आपले लाडू व्यवस्थित वळता येतात का नाही, कारण की आपण जर एकसाथ सर्व तीळमध्ये टाकून दिला ना
थोडाफार जरी आपला पाक कच्चा राहिला तर मग आपल्याला ऑप्शन्स राहत नाही, म्हणून मी नेहमी असंच करते. थोडासा पाक टाकून बघते आणि त्याचा छान असा लाडू बांधून बघते बांधता येतो का नाही. आणि हाताला ना लाडू बांधताना आवर्जून पाणी लावावं, कारण की खूप गूळ गरम असतो आणि खूप जास्त चटका बसतो. आणि हे लाडू ना गरम गरमच वळले जातात, थंड झाल्यावर अजिबात वळले जात नाही. तर बघा इथं आपली छान असा पाक तयार झाला आणि लाडूसुद्धा बनला जातो आहे. तर मग मी आता सर्व पाक तिळीमध्ये टाकून दिला आणि माझ्यासोबत माझ्या सासूबाई होत्या मदतीला, त्यामुळे बरं होतं. तर छान असं मिक्स करून घेतला पाक आणि तुम्ही बघू शकाल की हाताला चटका बसतोय माझ्या. तर थोडा थोडा उंडा घेऊन छान असा लाडू बांधून घेते. या ठिकाणी 1.5 किलो होती आमची तिळी, त्यामुळे 1.5 किलोला मी 1 किलो गुळ यूज केला आहे. तर छान असे लाडू बांधले, छोटे छोटेच बांधले, कारण की मग संक्रांतीच्या दिवशी वाटायला पण कामात येतात, म्हणून मग छोटे छोटेच बांधले मी. आणि मला तर तेजूनीसुद्धा मदत केली. लहान मुलंसुद्धा इझी बांधू शकतात. आणि माझ्या तब्येत थोडी बरी नसल्यामुळे व्हिडिओ तुम्हाला लेट येतो आहे, नाहीतर मग मी व्हिडिओ तेव्हाच पोस्ट केला असता, कारण की हा मी भोगीच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे. पण मला बरंच नसल्यामुळे मग नंतर मी संक्रांतीचा पण व्हिडिओ शूट नाही केला आणि हा पण अपलोड करायला वेळ लागला मला, कारण की बरंच नसल्यामुळे मग एडिट पण नाही केला. आणि तुम्ही बघू शकाल माझा म्हणजे ऐकू शकत असणार की माझा आवाज पण चेंज झाला आहे. अजिबातच बरं नव्हतं, म्हणून मग काही केलाच नाही मी. तर तिळीचे बांधल्यानंतर मुरमुऱ्याचे बांधायचे मला. तर मुरमुऱ्यांमध्ये मी डाळ्या टाकल्या, डाळ्या थोड्या बऱ्याच टाकल्या, कारण की डाळीचं सेपरेट लाडू पण बांधू आपण, पण मग तेवढं चव देत नाही. कसं मुरमुऱ्यांमध्ये छान लागतात डाळ्या आणि असं दाताखाली आल्या ना तर खूप भारी लागतात, म्हणून मग मी डाळ्या टाकल्या. आता मी थोडेच घेते मुरमुरे, कारण की मुरमुऱ्यांना ना खूप जास्त पाक लागतो. आता मी 1 किलो गूळ फोडून घेतला आणि मग आता याच्यामध्ये जेवढा मावेल तेवढा टाकायचं. तर मी थोडेसे 1 किलो मुरमुरे मी या ठिकाणी फोडले होते, पण मी थोडेसे काढून ठेवले, कारण की पाक मला वाटलं होतं कमी पडेल आणि तसंच झालं. तर मग थोडंसं काढून घेतले होते आणि छान आता मिक्स करून याचेसुद्धा पटापटा लाडू बांधायचे. मुरमुऱ्यांच्या लाडूंसाठी ना थोडासा पाक आपल्याला ओढून घ्यावा लागतो. आता माझ्या भाषेत असंच म्हणतात की ओढून म्हणजे जास्त, तिळापेक्षा ना थोडा जास्त आपल्याला पाक शिजवावा लागतो. जेवढा जास्त शिजू ना तर तेवढा छान असा लाडू हा पटकन बांधला जातो आणि हा टिकतोसुद्धा चांगला. आता काही भागांमध्ये फक्त तिळाचे लाडू केले जातात, पण मग तिळासोबत मुरमुऱ्याचे लाडूसुद्धा आम्ही करतो. आणि कसं ह्याच दिवसात आपल्याला खायला मिळतात, नंतर एरवी तर आपण बनवतच नाही. तिळ असो किंवा मुरमुऱ्याचा असो. आता मी शेंगदाण्याचे सुद्धा बनवणार आहे, पण मग मला तेव्हा बरं नसल्यामुळे मी बनवलेच नाही. आता बनवेल मी नंतर, ते जेव्हा बनवेल ना तेव्हा तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा शेअर करेल. तर हे बघा या ठिकाणी छान असे आपले तिळचे लाडू तयार झाले. मुरमुऱ्याचे मी डब्यामध्ये ठेवले होते म्हणून दाखवले नाही तुम्हाला.